नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपल्याला काटेरी वांग्यापासून रेसिपी बनवायची आहे। काटेरी वांगे म्हणजे देठाला काटे असतात पहा, छोटे छोटे, आणि ही गावरान वांगी असतात, त्यामुळे त्याला देठाला काटे असतात। अगदी चवीला अप्रतिम लागतात। आता आपण त्याची देठ काढून घेऊ आणि मध्ये फोडून घ्यायचे आहेत फोडी करून। पूर्ण वांग कापायचं नाही, फक्त आपल्याला 3-4 फोडी अशा मध्ये काप देऊन घ्यायचं आहे। सुंदर होतात। ही मोठी वांगी आहे म्हणून जास्त काप दिलेले आहे। छोटं वांग असलं तर 4च काप द्या। हे पहा, सुंदर किडीचे वांगे बघून आपल्याला पाण्यात घालायची आहे। पाण्यात यासाठी घालायचे आहे, वांगे आतून काळे पडतात कापल्यानंतर। आता आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे। तो मसाला आहे कांदा, खोबरं, लसूण, आलं ह्याचं वाटण केलेलं आहे आणि कोथिंबीरही भरपूर घेतलेली आहे। आता आपण आपले घरगुती मसाले घालू। घरगुती मसाला घालायचा आहे, कांदा लसूण मसाला घालायचा आहे, संडे स्पेशल मसाला घालायचा आहे। आमच्या गावाला हा संडे स्पेशल मसाला भेटतो, तो सुद्धा घालून घेतलेला आहे। अगदी त्याची चव अप्रतिम लागते। आणि आपल्याला हळद घालायची आहे, गरम मसालाही घालून घेतलेला आहे थोडा। आता चवीनुसार आपल्याला मीठही घालायचं आहे। झटपट होतं। वाटण तुमचं तयार असलं का हे वांग 5 मिनिटात होतं आणि गावरान वांग आहे त्यामुळे चव पण एकदम अप्रतिम आहे। पहा मैत्रिणींनो, असं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करताना थोडंसं छान असं एकजीव करायचं मसाले, आणि वांग्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचे आहे काटोकाट। वांगी म्हटली का सगळ्यांनाच आवडत नाही, पण असं भरून केलेलं वांग नक्कीच आवडेल। आणि हे वांग आपल्याला अगदी सुक्कं करायचं नाही, पाण्यामध्ये लपथपीत करायचं आहे। नक्कीच करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा। कोणी बेल बटन दाबलं नसेल तर नक्कीच दाबा, कारण माझ्या नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचत राहील। आणि तुम्हाला कमेंटमध्ये मला कळवायचं आहे तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात का। आवडत असल्या तर नक्की कमेंटमध्ये मला कळवा का ह्या रेसिपीबद्दल काय वाटतं। ह्याच्यामध्ये काही चूक असेल तरीसुद्धा तुम्ही सांगू शकता। आता आपण कढई ठेवलेली आहे तेल घालून, त्याच्यात फोडणीला आपल्याला जिरं मोहरी घालून घ्यायची आहे आणि भरून ठेवलेली वांगी आपल्याला घालून घ्यायची आहे। हे पहा, किती सुंदर वांग भरलेलं आहे आणि दिसायलाही भारीच दिसतं, खायलाही तेवढंच चविष्ट वांग असतं। आता ते भाकरीबरोबर खा, चपातीबरोबर खा, कशाही बरोबर तुम्ही खाऊ शकता। असं वांग आपलं खरपूस होतंय। वांग तेलात घातल्यानंतर थोडं तेलामध्ये परतून घ्यायचं। हे पहा, छान झालेलं आहे परतून। आता आपल्याला त्याच्यात हे पहा तेल पण छान त्याच्यावर लागले गेलेले आहे आणि परतूनही झालेलं आहे। आता आपण पाणी ओतून घेऊ। पाणी यासाठी ओतायचं आहे, आपल्याला कोरडं वांग करायचं नाही, लपथपीत करायचं आहे। माझ्या रेसिपीमध्ये एक वांग दाखवलेलं आहे, वांग्याची रेसिपी उकड वांग म्हणून, ते नक्की पहा। अगदीच तोंडाला चव देणारं, झटपटही होतं उकड वांग। पण हे आपल्याला उकड वांग करायचं नाही, लपथपीत करायचं आहे। हे सुद्धा तेवढंच छान लागतं। आता 1 ग्लास पाणी ओतून घेतलेलं आहे आणि शिजायला आपल्याला झाकण ठेवून शिजवायचं आहे, म्हणजे 5 मिनिटाच्या आत ही रेसिपी तयार। नक्की करून पहा। आवडलं तर कमेंटमध्ये कळवा, तुम्ही कुठे व्हिडिओ पाहता ते सुद्धा कळवा। आता शिजलेलं आहे पहा। आणि ताजी वांगी असली तर शिजायला अजिबात वेळ लागत नाही। तुम्ही फ्रीजमध्ये आणून ठेवली 2-4 दिवस तर थोडा वेळ लागतो शिजायला। ही एक टिप्स आहे मैत्रिणींनो, नक्कीच फॉलो करा
आणि ताज्याच वांग्याचं तुम्ही वांग्यापासून रेसिपी बनवा. बाय मैत्रिणींनो, भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. झालेलं आहे वांगा आपलं तयार. आपण आता वाढून घेऊ भाकरीसोबत. बाजरीच्या भाकरीसोबत आम्हाला तर खूपच आवडतं. त्याच्याबरोबर मेथीची भाजी, बाजरीची भाकरी, आहा हा हा, गावरान मेनू. नक्कीच तुम्हालाही आवडेल. बाय मैत्रिणींनो, भेटूया आता अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत वांग्याचा अगदी स्वाद घ्या आणि कशी वाटली वांग्याची भाजी ती नक्की कळवा. बाय बाय.